नमस्कार, मी संकेत आवटे. एक लाईव्ह ट्रेड आपण आज बघणार आहोत, ज्यामध्ये खूप चांगली स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करतोय. आणि जर या स्ट्रॅटेजीला मल्टिपल कन्फर्मेशनची साथ लाभली तर गॅरंटीड खूप चांगला सक्सेस रेशो तुमचा होणार. तुम्हाला मार्केटमधलं काही कळो ना कळो, पण हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर 100% बऱ्या प्रमाणात कन्सेप्ट क्लिअर होणार. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जी स्ट्रॅटेजी सांगतोय ना, ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही यूज केली, असे जर मल्टिपल कन्फर्मेशन्स घेतले तर गॅरंटीड तुम्ही प्रॉफिटेबल राहणार. फक्त एक कंडिशन आहे की तुम्हाला प्रॉपर स्टडी करून कन्सिस्टन्सी त्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि सेटअप फॉलो करायला पाहिजे. प्रत्येक वेळी फॉलो करायचा. आज लॉस झाला म्हणून उद्या मी ट्रेडच केला नाही, असं बिलकुल चालणार नाही. छोट्या मोठ्या 1-2 क्वांटिटीने करू शकता, पेपर ट्रेड करू शकता, पण प्रॅक्टिस करायलाच हवी. आणि एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही गॅरंटीड या सेटअपमध्ये परफेक्ट होऊ शकता, जर तुम्ही दररोज कन्सिस्टंटली अभ्यासपूर्वक यावर वेळ देत असाल तर. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. डायरेक्ट जाऊयात स्क्रीनवर. आता सध्या तुम्ही बघू शकता समोर चार्ट आहे ICICI बँकचा, जिकडे आपण बाईंगची लेवल दिली होती तुम्हालाही, आणि तुम्ही ऑब्वियस आहे खूप चांगलं प्रॉफिट कमवलंही असेल. आता सध्या 777 रुपयावर हा ट्रेड करतोय. इकडे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. बँक निफ्टीचा एक ऑलरेडी ट्रेड क्लोज केलेला आहे 27,325. त्यावेळी रेकॉर्डिंग मी केलेलं नव्हतं, फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग होती. ॲड करेल आता माझा एडिटर इकडे. प्लस TCS मध्ये सध्या प्रॉफिट सुरू आहे 4,288. ICICI बँकमध्ये 4,200-300 रुपये समथिंग प्रॉफिट सुरू आहे. सध्या ज्या प्राइसला ते ट्रेड करतायत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोर दाखवतोय. आणि मला TCS सेल करायचा आहे जवळपास 3,075-76च्या आसपास. मला याला विकायला आवडेल. इकडे बघू शकता थोडंसं रेजिस्टन्स सपोर्ट लेवल दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. आता जरी हा इथून रिव्हर्स झाला होता ना, तरी मला कळून चुकलं होतं इकडे सपोर्ट लेवल आहे आणि म्हणूनच मी यातून एक्झिट झालेलो नाही. पुन्हा ही खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे आणि हीच सपोर्ट लेवल याला खूप चांगल्या प्रकारे वर घेऊन जाऊ शकते. मे बी हा अजून इथंपर्यंत जाऊ शकतो. 76-78ला मी पुन्हा यामधून एक्झिट करणार आणि ही एक्झिट केलेली लेवल बिलकुल दाखवणार नाही, डायरेक्ट क्लोज केल्यानंतरच दाखवणार नाही. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे टार्गेट हिट झालं की नाही. दुसरा माझा ट्रेड सुरू आहे तो म्हणजे ICICI बँकमध्ये, त्याबद्दल आता आपण डिस्कस करतोय. सध्या याची प्राइस 777 सुरू आहे 777 रुपये. माझी अपेक्षा आहे 780 रुपयाला याने पोहोचावं आणि मी सेल ऑर्डर लावून ठेवलेली आहे. याची सुद्धा सेल ऑर्डर हिट होते की नाही तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जेव्हा मार्केट क्लोज होईल तेव्हा आपण परत भेटणार आणि या सगळ्या गोष्टी परत डिस्कस करणार. पण या ट्रेडबद्दल आता मी नाही बोलणार, कारण मला आज बोलायचं आहे स्ट्रॅटेजीबद्दल. त्यामुळे इथून पुढे आपण स्ट्रॅटेजीवर बोलणार. जेव्हा मार्केट क्लोज होईल तेव्हा आपण परत भेटूया. मार्केट क्लोज झालेलं आहे आणि आता आपण डिस्कस करणार कशा प्रकारे आपण स्ट्रॅटेजी बनवली होती. बँक निफ्टीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही स्टॉकमध्ये मल्टिपल कन्फर्मेशन्स घेऊन आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. आता सध्या तुमच्यासमोर चार्ट आहे बँक निफ्टीचा. मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम इकडे ठेवली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला मला एक इंडिकेटर लागेल MACD. हा इंडिकेटर मी सिलेक्ट केला. जसं तुम्ही बघू शकता इकडे इंडिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या इंडिकेटरच्या जोरावर आपण ट्रेड करणार आहोत. आणि ज्या लोकांनी कोर्स जॉईन केलाय तुम्हाला माहिती असेल MACD वर आपण थोडाफार फोकस जास्त करतो ॲज कम्पेअर टू अदर इंडिकेटर्स. त्यामुळे दुसरा आपला इंडिकेटर असेल तो म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज. या इंडिकेटरला सुद्धा थोडंफार महत्त्व द्यावं लागेल. मी ॲक्च्युली मूव्हिंग ॲव्हरेज जास्त वापरत नाही, मी MACD वापरतो. पण आत्ता जर बघितलं ना तर मला कुठल्याही इंडिकेटरची गरज भासत नाही. पण तुम्ही एंट्री लेवलला आहात, सुरुवात करताय, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला हव्यात. आता मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये थोडंसं मी करेक्शन करतोय, डार्कनेस वाढवतोय जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल. आता एक गोष्ट, जेव्हा मार्केट सुरू झालं तेव्हा मला पाहावी लागेल. काय मला दिसतं की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे. पहिली गोष्ट ही मला क्लिअर झाली, वर जातं म्हणून अप ट्रेंड हो, दुसरं काही मोठं लॉजिक नाही यामध्ये. बरं, त्यानंतर एक अशा प्रकारे मुवमेंट झाली आणि त्यानंतर अशा प्रकारे मुवमेंट झाली. याला काय म्हणतात आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रत्येक वेळी मी सांगतोय म्हणून नव्हे. आणि असा जर पॅटर्न बनला तर मार्केटमध्ये काय होतं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ॲक्च्युली याला म्हटलं जातं फ्लॅग अँड पोल पॅटर्न. इथून परत स्टॉक वर जायला सुरू होतो आणि ही जी एवढी लेवल आहे ना, एवढाच डिस्टन्स तुम्हाला इथे ट्रॅव्हल केलेला पाहायला मिळू शकतो. आणि बघू शकता एवढं टार्गेट इझिली अचीव्ह झालं. इन शॉर्ट, पहिलं कन्फर्मेशन मला हे मिळालं की स्टॉकमध्ये मला पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळणार. दुसरं महत्त्वाचं कन्फर्मेशन, आपण याला कन्फर्मेशन मानणार नाही पण दुसरी एक पॉझिटिव्ह न्यूज होती की मार्केट पॉझिटिव्ह आहे.
न्यूज बेस म्हणू शकत नाही, पण डायरेक्ट बाकीचे निफ्टीचे स्टॉक होते, बँक निफ्टीचे स्टॉक होते, पॉझिटिव्ह काम करत होते, अप ट्रेंडमध्ये होते. इन शॉर्ट कालची मोठी तेजी होती, त्यामुळे आज डाऊन ट्रेंड लगेच येईल असं मला वाटत नव्हतं. एक बेसिक अंदाज, याला आपण कन्फर्मेशन मानणार नाही, पण एक मनाची समजूत, मला तसं वाटतं म्हणून मी ते ठरवलं. चला, एका अप ट्रेंडची अपेक्षा आहे, पण वाटतं म्हणून ट्रेड करणार नाही. जोपर्यंत माझ्या टेक्निकल सेटअपमध्ये गोष्टी बसत नाहीत तोपर्यंत ट्रेड करायचा नाही, हा सिंपल थंब रूल माझा आहे. सो दॅट मला दुसरं कन्फर्मेशन कुठलं मिळतं, ब्रेकआउटचं. जर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेजला इकडे बघितलं तर मूव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या दिशेने ब्रेकआउट होताना पाहायला मिळाला, विच मीन्स आत्ता इथे अप ट्रेंड आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं. हे झालं माझं दुसरं कन्फर्मेशन. यालाच म्हटलं जातं मल्टिपल कन्फर्मेशन. आता मला इथून मुंबईला जायचं आहे ना, कोल्हापूर टू मुंबई मला ट्रॅव्हल करायचं आहे, मला रस्ता माहीत नाही आहे, पण जेव्हा मी वाटेतून जाताना एखाद्या व्यक्तीला विचारेन की मुंबईचा रोड कुठे आहे, तेव्हा तो व्यक्ती सांगेल की इथून राईट टर्न घ्यावा लागेल. जर मला राईट टर्न घ्यायचा असेल तर मी अजून एका व्यक्तीला विचारणार, सर मला इथून मुंबईला जायचं आहे, कुठे डायरेक्शन आहे त्याची, तर तो सुद्धा म्हणेल राईट टर्न. जर मला दोन लोक सांगतायत ना, याचा अर्थ चुकीच्या इन्फॉर्मेशनची थोडीशी प्रोबॅबिलिटी कमी होते. पण जर एकाच व्यक्तीच्या भरोश्यावर आपण जात असेल तर तो खरं सांगेल, खोटं सांगेल, मस्करी करत असेल, वी डोंट नो, ती एक रिस्क असू शकते. म्हणून मल्टिपल कन्फर्मेशन. तोच सेम ॲड्रेस जर तिघांनी मला सांगितला तर अजून जास्त कॉन्फिडन्स वाटेल की तिघं जण मला सांगतायत राईट टर्नच घ्यायचा आहे. मग चौथा व्यक्ती जर म्हणत असेल लेफ्ट घ्यायचा आहे तर जास्त घाबरण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मला 3 कन्फर्मेशन मिळालेत आणि सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतील असंही नसतं. स्टॉक मार्केटबद्दल बोलतोय. त्यामुळे जर एखादा इंडिकेटर तुम्हाला सांगत असेल जो तुम्ही फॉलो करत नाही, तो इंडिकेटर, किंवा न्यूज येत असेल की आता मार्केट क्रॅश होणार किंवा आता मार्केट खूप वर जाणार, त्यावर विश्वास ठेवून ट्रेड करणं मूर्खपणाचं ठरू शकतं. त्यामुळे मी ठरवलंय, माझा हा कन्फर्मेशन मला दुसरा मिळाला, मला तिसरा कन्फर्मेशन खूप महत्त्वाचा मिळतोय. इथे पण एक क्रॉस ओव्हर होतोय. बघताय, झूम करून बघू शकता, हवं तर पॉज करून बघू शकता. ही ब्ल्यू लाईन रेड लाईनला क्रॉस करत आहे. जर तुम्हाला हवा असेल तर आपण अजून थोडासा याचा डार्कनेस वाढवू शकतो, ब्राईटनेस वाढवू शकतो, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे पिक्चर क्लिअर होऊ शकतं. इथे बघू शकता, झूम करून दाखवतोय मी. एक ब्रेकआउट इथेही आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ काय, या क्रॉसओव्हरमुळे मला हे समजतं की आता मे बी ट्रेंड चेंज होऊ शकतो, डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. सिंपल कन्फर्मेशन आहे, म्हणून मी याला तिसरं कन्फर्मेशन मानेन. पहिलं कन्फर्मेशन हा पॅटर्न मला सांगतो, दुसरं कन्फर्मेशन हा ब्रेकआउट मला सांगतो, आणि हे तिसरं कन्फर्मेशन अप ट्रेंडच सांगतो. जर तीनही लोक मला मुंबईची डायरेक्शन ही सांगतायत तर मी तीच फॉलो करणार, आणि म्हणूनच इकडे मी बाय करण्याचा डिसिजन घेतला. ही बेसिक कन्सेप्ट आहे, मोठं रॉकेट सायन्स आहे, 100% नाही. खूप कमी लोकांना या छोट्या मोठ्या सेटअपवर काम करायला आवडतं. आपल्याला काय आहे, 100 इंडिकेटर लावायचे, 1000 गोष्टी करायच्या, न्यूज बघायचं, 10 यूट्यूबरना फॉलो करायचं, त्यांचं ओपिनियन घ्यायचं, आदल्या दिवशी मी काहीतरी डोक्यात ठेवायचं की उद्या हेच होणार, आणि हे सगळ्याची भेळ जेव्हा होते ना तेव्हा ट्रेड करता येत नाही. आता यामध्ये तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की जर माझं प्रेडिक्शन चुकलं तर लॉस होणार. त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. बरं, लॉस किती होणार? खूप कमी लॉस होणार. ॲक्च्युली तुम्ही इथे या लेवलला जिथं काही बाईंग लेवल तुमची असेल, बाय करताय, तेव्हा हा तुमचा बेसिक खूप छोटा स्टॉप लॉस आहे. पण बघू शकता टार्गेट किती मोठा आहे. थोडंसं तुम्हाला हवं तर मी झूम आउट करून दाखवतोय जेणेकरून अजून पिक्चर ब्रॉडली क्लिअर होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण बाय केलेलं होतं. कोणी कुठल्याही लेवलला बाय करेल ब्रेकआउट झाल्यानंतर. मे बी कोणी इथं बाय करेल, कोणी इथं करेल, कोणी इथं करेल, डिपेंड आहे. पण मी सजेस्ट करेन ब्रेकआउट झाल्यानंतरच करा. आता इकडे क्रॉसओव्हर झालेला आहे म्हणून आपण मग कुठेही बाय करू शकतो. मग ज्याने बाय केलं त्याचा स्टॉप लॉस इथं असणार, एवढाच हा स्टॉप लॉस झाला. पण टार्गेट बघू शकता, खूप मोठं ह्यूज टार्गेट आहे आणि ह्यूज प्रॉफिट पण इकडे मिळू शकतं. आणि खूप सोपी कन्सेप्ट आहे. जर लॉस झाला ना तर मी एवढंच गमवणार आहे. किती रुपये? समजा जर माझा इथं 100 रुपये लॉस होणार असेल, ठीक आहे, 100 रुपये लॉस होतोय, पण इकडे प्रॉफिट मात्र त्याच्या तिप्पट मिळतंय, म्हणजे 300 रुपये ॲटलिस्ट प्रॉफिट मला मिळते, किंवा 200 रुपये तरी डबल आपण मिळवूच शकतो. यालाच म्हटलं जातं 1:2 रेशो. जर मी 100 रुपये कमवणार असेल तर 50 रुपयाची मी रिस्क घेऊ शकतो. लॉस झाला तर 50 रुपयाचा, प्रॉफिट झालं तर 200 रुपयाचं. आता यामध्ये मी इमॅजिन करतोय की 50% तुमचे लॉसेस होतात आणि 50% फक्त प्रॉफिट होतं.
मग तुमचं काय होईल, ओव्हरऑल तुम्ही महिन्याला प्रॉफिटेबल असाल की लॉस मेकिंग असाल, हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर मी एका महिन्यानंतर एक महिनाभर मी जॉब केलाय, जसं मी ट्रेड करतोय, किंवा मी एक महिना बिझनेस केलाय जसं मी ट्रेड करतोय, आणि त्यामधून जर महिन्याच्या एंडिंगला माझ्या हातात काही राहतच नसेल तर उपयोग काय? कारण मला 50% लॉस पण होतोय आणि 50% प्रॉफिट. मी 100 ट्रेड केले, त्या 100 मधले 50 लॉस झाले आणि 100 मध्ये मला प्रॉफिट झालं, मग ओव्हरऑल मी लॉस मेकिंग की प्रॉफिट मेकिंग? तुम्ही म्हणाल काहीच कमवणार नाही. चुकीचं आहे. जर तुम्ही 10 ट्रेड केले असतील, 10 ट्रेडमध्ये 5 ट्रेडमध्ये प्रॉफिट होणार आणि 5 ट्रेडमध्ये लॉस होणार. समजा प्रत्येक ट्रेडमध्ये 100 रुपयाचं टार्गेट असेल आणि 50 रुपयाची रिस्क असेल. जर इथे तुम्ही 50 रुपयाची रिस्क घेताय आणि 5 ट्रेडमध्ये लॉस झाला असेल तर तुमचा ओव्हरऑल लॉस असेल 250 रुपयाचा. पण इकडे 100 रुपये प्रॉफिट पण कमवणार, 5 ट्रेडमध्ये कमवणार आणि ओव्हरऑल तुम्ही 500 रुपये कमवणार. जर यामधून वजाबाकी केली तरी तुम्हाला 250 रुपये शिल्लक राहत आहे. इन शॉर्ट, ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. ट्रेड करायचा म्हणून करायचा, कुठेही बाय करायचं, कुठेही सेल करायचं, प्रॉफिट होईल वाट बघू, लगेच लॉस बुक करायला नको, या आशेने जर ट्रेड करत असाल ना तर 100% फसणार. सो ओव्हरऑल एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल ना तर एक माइंडसेट क्लिअर पाहिजे, फोकस क्लिअर पाहिजे आणि आपलं टार्गेट, स्टॉप लॉस आणि सेटअपला फॉलो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बिकॉज काय होतं, आता थोडा तर खाली येतोय, इथून वर जाणार ना. अहो, न्यूजमध्ये सांगतायत बुलिश आहे मार्केट, वर जाणार आहे, म्हणून मी होल्ड करतोय. नाही, तुम्ही फसणार. माझी स्ट्रॅटेजी सांगते ना, इथं माझा स्टॉप लॉस आहे, हिट होऊ दे, भलेही स्टॉप लॉसच्या थोडंसं खाली येऊन लगेच वर जाऊ दे. कारण तुम्ही म्हणताच ना, मी स्टॉप लॉस लावतो, तो हिट होतो, हिट झाल्यानंतर मार्केट परत वर जातं, आणि ज्यावेळी मी स्टॉप लॉस लावत नाही त्यावेळी सलग खाली जात जातं, अनलिमिटेड लॉसेस होतात. इथंच आपण चुकतोय. स्टॉप लॉस हिट होऊ द्यात, घाबरण्याची बिलकुल गरज नाही. जर कॅपिटलच राहिलं नाही तर ट्रेड काय करणार? त्यामुळे जरी 50% ॲक्युरेसी तुमची असेल ना तरी सुद्धा मार्केटमधून तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि हा सगळा गेम माइंडसेटचा आहे. जर तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजचा आणि MACDचा इन डेप्थ व्हिडिओ हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ऑलरेडी मी त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि अजून अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या इंडिकेटर बद्दल व्हिडिओ हवा आहे. त्या इंडिकेटरचं नाव कमेंट करा आणि कमेंट करा व्हॅल्यू, जर खरंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॅल्यू मिळाली असेल तर. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नेहमीप्रमाणे तुम्ही करताच. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.